नमस्कार मंडळी. आज आहे गुरुवार आणि गुरुवारचा असतोय माझा उपवास. आणि उपवास म्हटलं की आमच्या घरातले तर खिचडीवर असे नुसते तुटून पडतात. उपवास जरा म्हटलं तर ते पण त्यांना जमत नाही. आणि माझी 2 वर्षाची मुलगी आहे ना, ती तर झोपेतून उठून येते, "मम्मा खिचडी" करत. चला तर बघू रेसिपी. 2 वाट्या साबुदाणा स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून घेतला. त्यानंतर एका कढईत तेल टाकून 2 बटाटे बारीक चिरून घातले. आलटून-पालटून घेतले, चिंगरून बघितलं. शिजल्यावर 4 मिरच्या चिरून टाकल्या. मिरच्या परतून त्यात भिजवलेला साबुदाणा टाकला. प्रत्येक साबुदाण्याच्या दाण्याला जोपर्यंत तेल लागत नाही तोपर्यंत परतलं. त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला आणि कूट घालून सुद्धा हलवून घेतलं. झाकण मारून एक 5 मिनिटं मंद गॅसवर ठेवलं. परत उघडून बघितलं, परत हलवून परत त्याला झाकून ठेवलं. जोपर्यंत साबुदाण्याचा पांढराखड दाणा असतो तो ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत असं पलटत राहायचं. बघा कशी कापसागतीन खिचडी झाली आहे. आणि हो, मीठ पण घातलंय बरं. या खायला.